तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आतमध्ये आपल्या मुक्त संचार गोट्यामध्ये शेळ्या सध्या मका खात आहेत. आणि बघू शकता आपण दरवाजा, अँगल, पत्रे वगैरे आणलेले आहे. कारण बघा, एवढे दिवस पावसाळ्यामध्ये भरपूर अडचणी होत होत्या. कारण बाहेर पत्रे वगैरे व्यवस्थित नव्हते आणि त्याच्यामुळे आतमध्ये जे आहे रात्रभर आतमध्ये जर शेळ्या राहिल्या तर ती ओलं व्हायचं. आणि जर पाऊस बाहेर सोडावं तर पाऊस भरपूर, त्याच्यामुळे तर बंदिस्त शेळी पालन, त्याच्यामुळे भरपूर अडचणी याच्यात. दिवसभर शेळ्या वगैरे आजारी पडायच्या. मग कुठेतरी आपल्याला थोडीशी औषधी वगैरे माहिती आहे झालं, कारण बाईच्या सपोर्टमुळे वगैरे सगळं शेळीपालन सुरळीत चालू होतं. पण कसं आहे, आता शेळ्या वाढलेल्या आहेत. पहिल्या शेळ्या 7-8 जनावर होते, त्यावेळेस तितक्या काही अडचणी आलेल्या नाहीत. पण आता कसं आहे, आता भरपूर आता 20-25 जनावर झाले आहेत आपली बघा. आणि आतमध्ये जे आहे तिथे एकतर आहे फडशी. मग ह्या ठिकाणी काय होतंय, तर पूर्ण शेळ्या लघवी वगैरे केल्यामुळे संपूर्ण ओलं व्हायचं आणि दिवसभर वाळायचंच नाही. मग 2-3 दिवस जर शेळ्या जर अशा जर वातावरणामध्ये जर राहिल्या इतक्या जास्त शेळ्या, तर भरपूर अडचणी होणारच आहेत. त्याच्यामुळे आता आपण नियोजन केलेलं आहे, संपूर्ण व्यवस्थित कडनं पॅकिंग वगैरे करून घेऊन ह्या ठिकाणी इथं दरवाजा वगैरे बसवायचा आहे आपल्याला. इथं दरवाजा वगैरे बसून घ्यायचा आहे आणि वरील संपूर्ण नवीन पत्रे टाकून एकदम जबरदस्त आणि संपूर्ण जाळी आणि बाजूने एक सेपरेट पत्रा आडवा मारायचा आपल्याला, जेणेकरून पावसामध्ये तुम्हाला सांगतो, आता मुक्त संचार गोठा तर आता झालाच पाऊस नसल्याच्या वेळेस, पण रात्रभर शेळ्या आपल्या मध्ये राहणार, दिवसभर इथं गव्हाणी वगैरे येणार. आता उद्या गव्हाणीमध्ये म्हणजे इथं चारा टाकणार, दिवसभर शेळ्या इथं चारा खाणार, रात्री आतमध्ये, जेणेकरून रोगराई वगैरे कमी होईल. बघू शकता शेळ्या सुद्धा दाखवतो मी. कारण कसं आहे, जर आताच ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण की अगदी 2 महिन्यावर आता पावसाळा येऊन ठेपलेला मित्रांनो, भरपूर अडचणी येतात नंतर. बघू शकताय शेळ्या मक्का वगैरे खातात सध्या, एकदम मस्त नियोजन चालू आहे. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे सध्या. संपूर्ण पत्तर वगैरे मारून घ्यायचं जेणेकरून आणि संपूर्ण लेवल करून ह्या ठिकाणी मुख्य शेड बनवायचे आपल्याला. संपूर्ण नियोजन झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून काम सुद्धा चालू झालेलं आहे. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाठवून येतील. बघू शकताय दरवाजा वगैरे व्यवस्थित आणलेला आहे. शेळ्या वगैरे मका खातात. अगदी म्हणजे 1 ते 2 दिवसावरती आता गव्हाणी वगैरे आपले येणार आहेत, जेणेकरून बघा मला सांगतो, सुक्या चारा स्टोअर करणे, शेळ्यांचं शेड व्यवस्थित करणे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हाणी वगैरे बनवणे, हे पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला 3ही कामं एकदम जबरदस्त करून घ्यायची मित्रांनो, जेणेकरून पावसाळ्यामध्ये अडचणी येणार नाहीत. कारण कसं आहे, संपूर्ण 8 महिन्याचं शेळीपालन एकीकडं आणि पावसाळ्याचे 4 महिने एकीकडे, भरपूर म्हणजे रोगराई आणि महत्त्वाचं म्हणजे PPRचं वगैरे लसीकरण आता करून घ्यायचं आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानं करून घ्यायचं आहे. त्यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ शूट करून टाकणार आहे मित्रांनो. तर काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.